सबस्क्राईब करा, हो सबस्क्राईब करा। नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगमध्ये, आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे वैभव फार्मर। आज याच्या आधी व्हिडिओ बघितल्याप्रमाणे आपल्या शेतात विहीर खोल करण्याचं काम सध्या सुरूच आहे। क्रेन मशीननं ते गाळ उपसला होता आणि प्लास्टिकचं काम सध्या सुरू आहे। आलो तर मग म्हटलं काय करावं, शेतीची बाकीची प्लॅनिंग, विहिरीला काय पाणी लागेल असं काही आता अपेक्षा आपण सोडून दिल्या। विहिरीला काय पाणी लागणार नाहीच आहे, त्याच्यामुळे पर्यायी मार्ग काय करावा म्हणून आपले आत्तेभाऊ आहेत महेश चौधरी, त्यांची भेट घेतली आपण। त्यांच्यासोबत थोडंसं कन्व्हर्सेशन केलं आणि मग काय करता बाबा दिवसभर, आजचा रविवार म्हणून मग आज आपण त्यांच्या शेतात आलो। त्यांच्या शेतातलं नियोजन कसं आहे ते आज आपण बघणार आहोत। त्यांच्या शेतात काही आंबे आहेत, आत्तेभाऊचा आहे तो आपला, तेव्हा ते आंबे काही घेऊन जा। पहिले आंबे बघू, नंतर त्याची वरची शेती बघू। त्यांचा संत्रा पण आहे, हळद लागलेलं कसं नियोजन आहे त्यांचं ते पण आपण बघणार आहोत आणि इथून पुढे आपण त्यांचं शेत आता बघू। हे बघा मित्रांनो, आंबे लागलेले आहेत। हातानंच तोडता येतात, हातानंच तोडता येतात म्हटलं, असे आंबे आहेत। असा याचा आंब्याचा थोडासा बगीचा आहे, इकडे लिंबू आहे आतमध्ये। आमचे आत्तेभाऊ महेश चौधरी यांचं शेत आहे। हे जांभूळ, ही त्यांची विहीर। खरे हा खड्डा कसा काय पडला एवढा? 60 फूट आहे का ही? पाणी लग स्वच्छ आहे रे मित्रांनो। इतका छोटासा घेरा आहे पण 60 फूट खोल विहीर आहे आणि फुल पाणी आहे। पाणी कमी होण्याचं नावच नाही। किती वेळ चालू ठेवा मशीन, बंद करायचं काम नाही। हे बोल मँगो हाताना थोडा, लिंबू, पडीत शेत जमीन आहे म्हणून यांनी आंबे आणि लिंबू लावलेले आहेत। केशर आंबा आहे, कुठं दुसरा आहे। याच्या आधी आपण खालचं शेत बघितलं, आता हे यांचं वरचं शेत आहे। धरण आहे खाली, धरणाजवळ विहीर आहे। शेत जमीन बघा कशी आहे, घोटाळ जमीन आहे। वरती पण त्यांचं शेत आहे, ते पण आता बघू। पुढे काय आहे ते बघू। आता जरा दमलो मी, त्याच्यामुळे असा आवाज येतोय। दुऱ्यानं लिंबू लावलेले आहेत। हे बघा मित्रांनो, हे आहे, आता तुम्ही म्हणसाल हे मका आहे का ज्वारी आहे का बाजरी आहे, पण हे मका ज्वारी बाजरी नसून हे एक विशिष्ट प्रकारचं गवत आहे। त्यांच्या ढोरांसाठी चारा, हिरवागार चारा। एक वेळ लावला, आयुष्यभर लावायचं काम नाही। पोटभर अन्न गुरांसाठी, 12 महिने हिरवागार पाण्याच्या उपलब्धतेसाठी। हा, कोणाला जर हवा असेल हिरवा चारा, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला इथे दिसत असेल, योग्य दरात तुम्हाला मिळून जाईल। पत्ता आहे चिंचखेडा, तालुका मंगरुळपीर, जिल्हा वाशिम। महेश चौधरी यांचं शेत, जेवढा पाहिजे तेवढा चारा तुम्हाला मिळू शकतो। बघा मित्रांनो, इथं चांगलं पाणी असल्यामुळे हिरवं झालेलं आहे। हे त्यांचं शेणखत आणि इकडे त्यांनी कांदा लावलाय घरच्यासाठी। मस्त शेड बनवलंय, गोठा बनवलाय। मोसंबीचे झाड आहेत हे। त्यांचे 2 बैल, 2 म्हशी मस्तपैकी सावलीत गार रानात पाण्याची उपलब्धता असली
लसूण आहे का कांदा आहे रे? कांदा त्याला झटका लावला झटका मशीन. शेड आहे ना भाऊच्या शेडला भोंगे लावलेले रात्री गाणे वाजवासाठी. शौक लय भारी. हे त्यांचा राहण्याचं ठिकाण शेतकऱ्याचे पैसा. इथे स्पीकर आहेत फॅनची व्यवस्था. लाईट गेली. इन्व्हर्टरची व्यवस्था. बॅटरी झटका मशीन चार्जिंग चालू आहे. साऊंड सिस्टीम सुरक्षेसाठी पैसे ठेवायसाठी शेड. शेत. आता आपण वरच्या शेतात चालू. 800 शेतात सडून राहिली. एवढं खेत ड्रीप गुंडाळून ठेवलेली आहे. सीताफळाचा भार घेता का? सीताफळ काढता. हा त्यांचा संत्रा. काही झाडं लहान आहेत, काही झाडं मोठे आहेत. किती वर्षाचं आहे? 3-4 वर्षाची झाड आहेत. नागपुरी संत्रा आहे. जमीन बघा खडकाळ आहे. फळं पण आलेले आहे. मृगहार फळं आलेले आहेत. थोडे थोडे बघू शकता तुम्ही. फोकस होता का नाही का? याला पण आलेले आहेत फळं. घेणार का नाही त्याला विचारू आता. अशा प्रकारे झाडं आहेत. अंतर कमी आहे शेतीच्या मनाने. व्यवस्थित नियोजनाने ड्रीप टाकलेली आहे. पुढे काही जाऊ नये. मला कंटाळा आला. फार ऊन आहे. इथेच थांबूया. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार.